2006 मुंबईमध्ये रेल्वेमध्ये ब्लास्ट झाले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये मोठा गदारोळ उडालेला होता. तपास यंत्रणांवरती आरोपींना शोधण्याचं मोठं काम होतं आणि याच काळामध्ये जळगावचे आसिफ बशीर खान हे देखील त्यामध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केला गेला आणि त्यांना या घटनेसाठी कारागृहामध्ये जावं लागलेलं होतं. जवळजवळ 19 वर्ष ते कारागृहामध्ये होते. त्यांना न्यायालयाने प्रथमदर्शी दोषी देखील ठरवले होते. थेट फाशीची शिक्षा त्यांना जाहीर केलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने या सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्यामध्ये जळगावचे आसिफ बशीर खान हे देखील आहेत. कारागृहाचा 19 वर्षाचा खडतर प्रवास सहन करून आसिफ खान हे आज जळगावमध्ये आलेले आहेत. स्वतः आसिफ खान आपल्यासोबत आहेत. आसिफ भाई, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे? तुम्हाला निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. आम्हाला निर्दोष सोडण्यात आला याची मला खुशी आहे. पण मला जेव्हा जास्त खुशी होईल की जे लोक निरपराध त्याच्यात मारले गेले आणि जे त्यांना जखमा झाल्या हजार लोकांना, त्यांना जर न्याय भेटला तर आम्हाला जास्त खुशी होईल. आम्ही याचा जल्लोष काही करत नाही आहे. खरे आरोपींना जर त्यांनी पकडला आणि त्यांना शिक्षा झाली असती तर आम्हाला खुशी झाली असती. पण तपास यंत्रणांनी आपला काम वाचवावं म्हणून जे लोक इझी भेटले त्यांना टाकून दिला. काही आरोपी त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केला नाही, पण बनावट इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला फसवला. त्यांनी फक्त लोकांना शांत करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन केला नाही. जर केला असता तर पूर्ण भारतात जे भरपूर ब्लास्ट झालेले आहे, भरपूर देशाचं नुकसान झालं आहे, ते झालं नसता. पण हे जे यंत्रणा आहे, तपास यंत्रणा, त्यांना फक्त इझी काम करायचा होता आणि राजकीय दबावामुळे त्यांनी लोकांना फसवून टाकला. मालेगावमध्ये पण मला तसंच फसवला होता. ती केस आधीच सुटलेली आहे. त्याच्यात पण नंतर खरे आरोपी पकडले गेले. तर ही जी यंत्रणा आहे त्यांचं असंच काम आहे मोठ्या केसमध्ये की पब्लिकला शांत करण्यासाठी. त्यावेळेस ते काळ निघून गेला तर त्यांना तेच काढायचं आहे. त्यांना हे करायचं नाही की ब्लास्ट थांबवायचे किंवा पूर्ण जे देशाचं नुकसान होत आहे ते त्यांना काही गरज पडलेली नाही आहे. फक्त त्यांना आपलंच काम कमी करायचं म्हणून ते करत आहेत. तसा आसिफ भाई, माझा एक प्रश्न आहे आपल्याला. तुम्ही मूळचे जळगावचे आहेत. बॉम्ब ब्लास्ट होत आहेत बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये, आणि थेट जळगावच्या एका व्यक्तीला अटक केली जाते. असं का लिंक लागली? मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी इथेच शिकलो आहे जळगावमध्ये. इथे मी नोकरीला होतो जळगावला. पण माझं लग्न झालं, मला मुलं झाली. त्यावेळेस मला पगार कमी पडत होता म्हणून मी बेटर फ्युचरसाठी मुंबईला गेलो. मुंबईच्या एका मोठ्या कंपनीमध्ये मी इंजिनियर होतो. कांदिवली म्हणजे माझी साईट होती, तिथे मी काम करत होतो. ज्यावेळेस ब्लास्ट झाली त्यावेळेस मी ड्युटीवर होतो. माझं अटेंडन्स शीट चार्जशीटमध्ये पण लावलेलं आहे. माझं मोबाईल लोकेशन कांदिवलीचंच आहे. पण त्यावेळेस ATS वाल्यांना काही सापडलेलं नाही. त्यांनी काय केला, जे इझी लोक भेटले त्यांना टाकून दिला. आता जेव्हा मी जळगावमध्ये होतो त्याच्यावर माझ्यावर खोटा एक आरोप करण्यात आला होता सिमी संघटनेचा. ती केस सुटलेली आहे, ती बोगसच होती. पण इथे पण सूड घेण्यासाठी इथे ॲडिशनल SP बजाज होते, नवल बजाज. त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे काळे कारनामे होते ते दाखवण्यासाठी मला यात केसमध्ये गुंतवला होता. त्यांना आठवण होती आणि जेव्हा ते मुंबईला गेले, ट्रान्सफर झाला, तिथे ते DCP झाले ATSचे. आणि या ब्लास्टमध्ये त्यांचा इन्व्हेस्टिगेशन तेच करत होते. त्यांना आठवण होती की जळगावमध्ये असा माणूस होता. त्यांनी तपास केला कोठे काय आणि मला या केसमध्ये टाकून दिला. त्यांना फक्त मोका लावण्यासाठी मला टाकला या केसमध्ये. हा जो काही काळ गेला 19 वर्षाचा तुम्हाला कारागृहामध्ये, तुम्ही म्हणता की निर्दोष असताना जाणीवपूर्वक टाकलं गेलेलं आहे. जी. असं का वाटतं तुम्हाला? का वाटतं म्हणजे आमचा या केसमध्ये काहीही सहभाग नाही आहे असा आम्ही जे बोलताय. तपास यंत्रणा पण यांना माहीत होता की यांचा काही सहभाग नाही आहे. त्यांनी आमची लोकेशन चेक केली. आमचे जे सहकारी सोबत काम करणार होते त्यांना पण त्यांनी विचारला की आमची कुठे होते, आमचा क्रॉस चेक केला आम्ही जे सांगत होते. पण त्यांनी त्याच्यावर काही हे लक्ष ठेवलं नाही. त्यांना फक्त केस क्लोज करायचा होता आणि लोकांना दाखवायचा होता की आम्ही काम केलं आहे. पण तसं काहीच झालेलं नाही आहे. मी निर्दोषच आहे, ड्युटीवर होतो. माझा काय देणं घेणं नाही. जे लोक पकडले गेले होते त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. पण त्यांना फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी हे केला. जेव्हा तपास यंत्रणावर दबाव येतो त्याच्या आधारावर ACP विनोद भट्टांनी सुसाईड केला. ब्लास्ट भयंकर झाली होती. निरपराध लोक मारली गेली. 190 लोक, 1000 लोक जखमी झाले होते. तर याला कसा पब्लिक हे द्यायचा, कारण इंटेलिजन्स फेल्युअर यांचाच होता. पण याला कसा दाबायचा
म्हणून त्यांनी लोकांना अटकून दिला आणि निर्दोषी केलाच नाही, फक्त त्यांनी बनावट केला. आसिफ भाई, यामध्ये आता सर्वचे सर्व जवळजवळ आरोपी जे म्हटले गेले होते ते निर्दोष सोडण्यात आलेत, बॉम्ब ब्लास्ट झालेत, लोक पण मेलेत, मग याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार माझं असं म्हणणं आहे की ही यंत्रणाच आहे. कारण जर यांनी खरा तपास केला असता, ज्या लोकांनी ब्लास्ट केली त्यांनी त्यावेळेस पकडला असता, तर पूर्ण देशामध्ये ब्लास्ट झाली नसती. मी जेव्हा मला त्यांनी अटक केली 7/11 या केसमध्ये, तेव्हा मी कन्फेशनमध्ये सही केली नाही, माझा कबुली जबाब नव्हता. पण यांनी मला सूड घेण्यासाठी मालेगावच्या केसमध्ये पण टाकून दिला, त्याच्यात पण मला त्यांनी आरोपी बनवला. ती केस आधी सुटलेली माझी. दोष असताना जे माझा आयुष्य यांनी बर्बाद केला आणि आमच्या घरच्यांनी जे पूर्ण त्यांचा विध्वंस झालेला आहे, तर याच्यापेक्षा मी सुटलो, मला आनंद आहे. पण मला आनंद मी व्यक्त करू शकत नाही की जे लोक निरपराध मारले गेले, जे जखमी झाले, त्यांना न्याय भेटलाच नाही. हे तपास यंत्रणांचं काम होता की त्यांनी त्यावेळेस वेळ घेतला असता. ठीक आहे, तुमच्याकडे वेळ नव्हता, पण त्यांनी जास्त वेळ घेतला असता आणि खऱ्या आरोपींना पकडला असता, तर मला जास्त आनंद झाला असता की ठीक आहे, त्यांना न्याय भेटला. पण लोकांना असं वाटतं की आम्ही सोडले म्हणजे आम्ही केला होता आणि त्यांना न्याय भेटला नाही. तसा नाही. सुरुवातपासून त्यांना पण माहीत होता, ITS वाल्यांना, की हे लोक निरपराध आहे. तरीसुद्धा त्यांची जी लुबाडणं झाली, जे लोक मारले गेले आणि जे जखमी झाले, त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांना जी इजा झाली त्याच्यापेक्षा जास्त हे की त्यांनी खऱ्या आरोपींना पकडला नाही. ही जास्त त्यांची ट्रॅजेडी आहे. ती पकडले जायला पाहिजे, मागणी तुमची? हो, ते त्यांना पकडायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन खरं करायला पाहिजे. मालेगावमध्ये त्यांनी केला, ओरिजिनल लोक पकडले गेले, आम्ही सुटले त्या केसमधून. तर या केसमध्ये पण तसं करायला पाहिजे. पण हे लोक करत नाही. त्यांना इझी काम करायचं आहे, लोक विसरून जातात म्हणून ते असंच करत आहे. पुढचं आयुष्याचं काय नियोजन केलं आहे आता? कारण 19 वर्षाचा काळ, कठीण काम तुम्ही भोगलेला आहे काळ, त्याच्यानंतर एक देशद्रोहाचा एक शिक्का तुमच्यावरती लागलेला आहे, निर्दोष सुटलात, तरीसुद्धा समाजाच्या भावना कशा येतात समाज? नाही, याच्यात दुःखच हे आहे की आम्ही जे नाही केलं त्याचं आमच्यावर त्यांनी ठपका ठेवला होता. तर हे जे दाग आहे, लोकांना असं वाटतं की आम्ही लोकांना मारलं आहे, निरपराध लोकांना मारलं आहे, याचा आम्हाला दुःख व्हायचा. जेलमध्ये पण तसं व्हायचा की आमच्यावर जे आरोप टाकला आहे, पण जेलमध्ये पण लोकांना माहीत होता की आमच्या स्वभावामुळे की हे जे सगळं आहे ते खोटंच आहे. तपास यंत्रणा तसं करतात आहे. दबाव आला तर लोकांना खोटं फसवत आहे. याच्यात माझे वडील वारले, त्यांना कॅन्सर झाला होता आणि मी आत असल्यामुळे त्यांचा बरोबर झाला नाही इलाज, आणि ते 2011मध्ये वारले. आईला पण आजार आहे. घरचे आमचे ते समाजामध्ये जे नाम झाला होता की यांनी असं केलं आहे, त्यांना भरपूर भोगावं लागला. तर हे आम्हाला दुःख होतो. पण दुःख जास्त हे आहे की जे लोक मारले गेले आणि जे जखमी झाले त्यांना न्याय भेटलाच नाही. हे चुकीचं आहे आणि याला कुठेतरी अकाउंटेबिलिटी पाहिजे. पण असाच राहत गेला की आम्ही सुटले आणि लोक विसरून जातात, ते चुकीचं आहे. हे जे तपास यंत्रणा आहे, हे यांच्यावर जे सरकार दबाव टाकतात, कोणती पक्ष होतो, हे चुकीचं आहे. पुन्हा आता व्यवसायाला सुरुवात करणार आपल्या नव्याने? आता मी आल्यावर जे काही घरामध्ये लोकांना त्रास झाला आहे काय, तर आता पुढे काय करायचं मला हे समजत नाही. आता पुढचं आयुष्य म्हणजे कसा हे करायचा, हे जे मागचे ट्रॉमा आहे त्याच्यातच मी आहे. सुटलो, मला आनंद आहे. पण जे केसमध्ये मारले गेले यांना न्याय भेटला नाही, त्याचा मला दुःखच आहे. आसिफ खान यांनी कारागृहातून आल्यानंतर आपल्या भावना आपल्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या मातोश्रीच देखील आपल्यासोबत आहेत. अतिशय व्यथित काळ त्यांना हा 19 वर्षाचा काढावा लागलेला आहे. एकीकडे मुलगा निर्दोष सुटून आलेला आहे, घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र आनंद व्यक्त करण्याची सुद्धा परिस्थिती आज या कुटुंबावर नाही, अशी परिस्थिती आहे. ताई, काय सांगाल तुम्ही, क्या बताएंगे आप, कैसा रहा ये 19 साल? आज आपका बेटा घर वापस आया है. बेटा घर पर आया, वो तो बहुत खुशी हुई, पर जो हमको तकलीफ़ हुई वो बहुत तकलीफ हुई हमें. बच्चा नहीं था घर में, खुशी तो बहुत हुई हमको. कैसा सामना किया है 19 साल का, क्योंकि बेटा नहीं हम बता नहीं सकते बेटे, इतनी तकलीफ हुई हमको, बता नहीं सकते. अभी कैसा लगता है आपको? अभी आपका तो बेटा बहुत अच्छा लग रहा, बहुत अच्छा लग रहा, मेरा लाल आ गया. आपने कभी उम्मीद किया था कि बेटा वापस आएगा? क्योंकि फांसी उम्मीद की थी, नहीं, अल्लाह की ज़ात से उम्मीद थी हमें, इंसाफ मिलेगा, कुछ भी हो इंसाफ तो मिलेगा. देर सवेर से इंसाफ मिला हमको. क्योंकि पहले तो फांसी जाहिर किया था, उस टाइम में कैसा लगा था आपको? जब तो तकलीफ हुई थी ज़रा सी कि भाई, पर इंसाफ की हमकी उम्मीद थी कि इंसाफ मिलेगा, क्योंकि बेगुनाह बच्चा है, कुछ भी नहीं है ना उसका.
ड्यूटी पे था जब, तो साइन करके ड्यूटी पे 7 बजे जब ब्लास्ट हुआ तो साइन करके निकले थे वहाँ से। अभी जब निर्दोष उनकी मुक्तता हुई है, आपको लगता है इंसाफ मिल गया आपको? क्या बोला? इंसाफ मिल गया ऐसा लगता है आपको? आपका बेटा वापस आ हाँ गया? मिल गया इंसाफ, हाँ? मिल गया, देर से मिला पर मिला इंसाफ। अभी क्या बताएंगे आप, जो अभी निर्दोष तो हो गए लेकिन आपको जो तकलीफ हुई, सरकार से क्या बताएंगे आप? और लोगों को ऐसा ना हो, और लोग हाँ, आगे आइंदा ऐसा ना हो, बेगुनाहों को नहीं वो करने को ना, जो है गुनाहगार है उनकी पकडणे को होणार. तर ह्या होत्या आसिफ खान यांच्या मातोश्री. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुलगा आपला परत घरी आलेला आहे, याचा नक्कीच आनंद आहे, मात्र पुन्हा अशा घटना घडू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.